श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3, सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरु स्वरूपम नित्यं नित्यं आनंददायिनं स्वरूपम अमलानंदम भूयो भूयो नमाम्यहम. आज व्यासपौर्णिमेचा गुरुपौर्णिमेचा पुण्यपावन असणारा असा दिवस आहे. मामा असताना आणि त्यानंतर सुद्धा दरवर्षी आपण पेडला एकत्र जमून हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम भावपूर्ण अंतःकरणानं साजरा करीत होतो. त्याच सद्भावनेनं आणि त्याच श्रद्धेनं आपण आज या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. गुरुपूजन असा शब्द जरी वापरला असला तरी गुरुपूजा ही व्यक्तीच्या देहाची पूजा नव्हे. गुरुच्या ठिकाणी असणारं जे ज्ञानस्वरूप, त्या ज्ञानस्वरूपाची आपण पूजा करीत असतो. सद्गुरूंचं सर्वात मोठं वैशिष्ट्य शास्त्रकारांनी आणि अनुभवी असणाऱ्या ऋषीमुनींनी संतांनी सांगितलेलं आहे की ज्ञानसंपन्नता हे सद्गुरूंचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना असं म्हटलंय, गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. जो गुरुपदावरती आरूढ झालेला आहे, गुरुपदाची शोभा वाढवतो आहे, त्याच्या ठिकाणी आत्मज्ञान संपन्नता असणं हे अपरिहार्य आहे. व्यासानी जर काही केलंच असेल तर संपूर्ण भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास, भारतीय जीवन प्रणाली या सगळ्यातलं जे सत्य आहे ते सत्य शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि सर्व क्षेत्रात असणाऱ्या सत्याचा प्रकाश त्यांनी लिहिलेल्या काव्यातून, ग्रंथातून तो त्यांनी प्रकट केलेला आहे. त्यांच्या इतका श्रेष्ठ ज्ञानी या जगामध्ये दुसरा कोणीही झालेला नाही असं सगळं जग मानतं आहे. म्हणून व्यासपूजा करायची असेल तर आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की ज्ञानाचं आदान प्रदान करणं म्हणजेच व्यासांची पूजा, ज्ञानाची पूजा. आपल्याला असलेलं ज्ञान ते लोकांना देण्याचा प्रयत्न करायचा, त्या ज्ञानाची, ज्ञान महर्षीची पूजा करायची, अशी ही खरीखुरी असणारी व्यासपौर्णिमे पाठीमागची कल्पना आहे. आत्ताच आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काही अलौकिक यश मिळवलं अशा विद्यार्थ्यांचा गौरव केला. आजच्या समारंभाच्या निमित्तानं, व्यासपूजेच्या निमित्तानं जसं तुम्हा सर्वांना उद्देशून मी म्हणेन, त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनाही उद्देशून म्हणेन की तुम्ही ज्ञाननिष्ठ होण्याचा प्रयत्न करा, सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा, विवेकी होण्याचा प्रयत्न करा आणि सतत प्रतिवर्षी या निमित्ताने का होईना आपण काय नवीन ज्ञान मिळवलं, आपल्या ज्ञानामध्ये नवीन भर काय पडली, आपली प्रगती किती झाली याचा सतत आढावा घेण्याचा प्रयत्न करीत राहा. किंबहुना प्रत्येक व्यक्तीनं हे काम कधी ना कधी करावं. कोणत्या तरी प्रसंगाच्या निमित्तानं, शुभ सोहळ्याच्या निमित्तानं आपलं समग्र जीवन जे आहे ते आचार विचार, रूढी, परंपरा या सगळ्यांनी असं व्यापलेलं आहे. मग आपल्या आचार विचारामध्ये वर्षभरात काय फरक पडला, कोणत्या रूढींचं आपण पालन केलं, कोणती मूल्ये आपण जपण्याचा प्रयत्न केला, कोणत्या परंपरा आपण विकसित करण्याचा प्रयत्न केला, जीवनामध्ये काही दिव्यता, भव्यता, अद्भुतता याचा स्पर्श आपल्याला झाला आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील तर या होकारार्थी उत्तरांनी आपण हळूहळू प्रगत होत चाललो आहोत, व्यापक होत चाललो आहोत, विशाल होत चाललो आहोत याचं समाधान तुम्हाला वाटेल. आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जर नकारार्थी असतील तर एक सूत्र लक्षामध्ये ठेवायचं,
जे बुद्धिहीन आहेत त्या लोकांची कोणत्याच क्षेत्रात कधीही प्रगती होत नाही. बुद्धिहीनता हे सर्वात मोठ्या दारिद्र्याचं असणारं लक्षण आहे. आपण बुद्धिमान आहोत, आपण विवेकी आहोत, आपण विचारी आहोत, मग सतत काही ना काहीतरी आपली प्रगती झाली पाहिजे. अवनती कोणत्याही क्षेत्रामध्ये होता कामा नये. जीवन मंगलमय झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे, रमणीय झालं पाहिजे. आपले जीवनाला, आचाराला, विचाराला, कृतीला अमंगलपणाचा स्पर्श होता कामा नये. ही जर जाणीव, हे भान आपल्या अंतःकरणात, मनामध्ये असेल तर सर्वार्थानं तुम्ही जे जीवन जगाल ते अत्यंत उत्तम आध्यात्मिक जीवनच असेल. भौतिक जीवन, आध्यात्मिक जीवन असा वेगवेगळा फरक करायचं काही कारणच नाही. समग्र जीवनात परमात्म्याचा स्पर्श झाला पाहिजे, गुरुतत्वाचा स्पर्श झाला पाहिजे. वेगळ्या शब्दात मी म्हणेन, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक या तीनही क्षेत्रामध्ये गुरुतत्वाचा सहयोग आपल्याला आपल्या जीवनामध्ये साधता आला पाहिजे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.